गुड मॉर्निंग. तर आज मी बनवली होती डिनरसाठी पावभाजी. पण त्याआधी सकाळ सकाळी उठून आम्ही गेलो होतो माठ आणायला. कारण माझा जुना माठ अचानक गळायला लागला होता आणि पूर्ण किचन ओटावर त्याचं पाणी पसरलं होतं. थंडी चालू झाल्यामुळे आम्ही माठातच पाणी पितो आणि ते प्यायला खरंच चवदारही लागतं. त्यानंतर आता ते छान छान फोटोज काढले, व्हिडिओज घेतले आणि संध्याकाळी मी तिथे छान असे पाणीपुरी ऑर्डर केली होती. ती खाल्ली, कॉफी घेतली. त्यानंतर मी घेतली पावभाजी बनवायला आणि आज मी डिनर लवकर बनवत होते कारण आम्हाला अत्र्याला घेऊन जायचं होतं डॉक्टरकडे. अत्र्याला 2 दिवसापासून सर्दी होती आणि डॉक्टरने प्रिफर केलेलं औषध आम्ही तिला देतही होतो. पण त्याचा तिला काही फरक पडत नव्हता आणि त्या सर्दीमुळे तिला रात्रभर झोपही लागत नव्हती. म्हणून म्हटलं डॉक्टरकडे दाखवावं. वातावरण इतकं खराब आहे की डॉक्टरकडे पण भरपूर गर्दी असते आणि त्यामुळे घराला बराच उशीर होतो. म्हणून मी जेवण लवकरच बनवून घेतलं आणि पावभाजी अशी रेसिपी आहे ना, जी बनवायलाही सोपी आणि होतेही लवकर. मी पावभाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवते. तेल आणि बटरमध्ये कांदा परतून घेते. त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून दोन्ही छान असं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी शिजवलेल्या भाज्या ॲड करते आणि तुमच्या चवीप्रमाणे तिखट मीठ तुम्ही ॲड करू शकता. मी पावभाजीमध्ये भरपूर असं बटर घालते कारण पावभाजी म्हणजे वन ऑफ द फेवरेट डिश आहे. त्यानंतर फ्रेश होऊन देवासमोर दिवा लावला आणि मी दाराबाहेरसुद्धा दिवा लावते. असं म्हणतात बाहेरून येणारा माणूस दारातला दिवा बघून प्रसन्न मनाने घरामध्ये येतो. त्यामुळे घरातली पॉझिटिव्हिटी मेंटेन राहते. सर्दी झाली आहे, बाहेर खूप प्रदूषण आहे म्हणून आम्ही तोंडाला लावायला दिलेलं मास्क अजून डोक्याला लावलं होतं. त्यानंतर डॉक्टरकडे गेलो, आता चेकअप केलं, त्याची हाईट चेक केली आणि घरी आलो आणि छान अशी पावभाजी खाऊन संपला आमचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.